MB न्यूज खबर आप तक। वल्खुन अक्लो फर्ज पले तो काम हरे करता को ना सो किरदार शिका तो समे हड़ता कौमाची खिदमत करता लन होते अमी अंजान इत्ता MB न्यूज करो लो समाची पहचान। मुर्डेश्वर मुस्लिम कम्युनिटी रियाद ही केत्ता वजूद भितर आयिल्ली आणि हेजे फाउंडर कोण वाटत आणि तुमका महसूस क्या जालो का पता ही रियाद जमात करू का तो इंतखाब बोलले तुम्ही हो हे सिर्फ सदर साहब का या बाकी होतरा सबको इंतखाब रियाद जमाते एजंट पुढे मेंबर होते जो कोणी आता गावा गेला ते हिंगा असताना रियाद जमाते सब आपली फिजिकली फायनान्शियली सपोर्ट केला आपल्या तौरा पर आपली काबिलियत इस्तेदाद पर डोनेशन को दिला काम को केला आता ते गावा गेला तर त्यांची कुठली मनताची माली हालात जो ते खराब जाऊ शकता ते वक्तार रियाद जमात त्यांचे सबब का सपोर्ट करता आवामाची राय येयली का पुसलान मेजॉरिटी अन करून विदाउट इलेक्शन अगर एक माणसा अगर चुनले तरी त्याचा तुम्ही सिलेक्शनची बुनियाद पर त्याला सदर करतात का मुर्डेश्वर रियाद जमात जो कोण देशांगा इलेक्शन जाता का या सिलेक्शन जाता जो कोणती सदारसो इंतखाब असे या दिगर कोणते को त्याच्या अलावा सदारची मियाद किती वर्षाची हिंगा इंतजामिया जो कोणते मेंबर जाता ना कोणत्या तरीका पर हिंगा चुनून येतात अच्छा जो कोणी तुम्ही बलयता मुश्तरका जमात होती त्याचे सदर कोणी होते आणि मुर्डेश्वर रियाद जमातीचे पहिले सदर कोणी आणि इतला जर ह्या तर जितले सुदूर राहिला कोण कोणी सदर साहब रियाद भितर मुस्लिम एज्युकेशनल सोसायटी शे आमच्या गावा सबब सिर्फ MA सबकच तुमचो रोल अदा शिका आणि बाकी तालीम इदारा सबको तुम्ही सपोर्ट करतात आणि सदराची चॉईस असे का हिंगा अगर हे सदर इंतजामिया चुनून गेला मावा अगर सदर चाहता का बोला हो माणूस हाबील वाटे काम करू शकता तर का घेऊनची राईट असे अगर असे तरी केटली नव्हतं आम्ही फुडे टिकून ऐकतो माशाल्लाह के मुर्डेश्वर रियाद जमात आमचे मुर्डेश्वर बल्ली तरखियात भितर जे कोणते झाला हा अहम रोल असे आणि केतांको कोणते को काम आले तर रियाद जमात अल्हम्दुलिल्लाह समय येऊन करून ते काम पुरा केला गुरबाचे राहो हेजे राहो आम्ही हे चाहता की तरखियाती कामा भितर तुमचो का रोल असे तुम्ही जे कोणते मेंबर वाटत तुमचं का रोल असे तुम्ही जुळला ना आमची होमाजीन का फायदा असे तुम्ही रियाद जमातना सदर जेता इंतखाब करतात तुम्ही त्या इलेक्शन म्हणून सांगलाय अगर एक वक्त अगर मेजॉरिटी इज बीन आवाम चाहली का आपण फुलानो सदर आणि चाहता हूँ आणि मेजॉरिटी भितर आइले तरी त्याचा सदर करू होता का ना बाकी त्या इलेक्शन के जाऊ होता जो कोणते हिंगा मेंबर वाटत आता हालिया जो कोणी आता अशफाक साहेब सांगले कारण तकरीबन 400 मेंबर वाटत ते 400 ऊपर वाटत त्यांचे सब तुमचं का सपोर्ट असे हे जे कोणते मेंबर वाटत रियाद जमाते सिलसिला भले ऐकतो की मुर्डेश्वर भले अल्हम्दुलिल्लाह खिदमत केला तुमचं जे कोणते गावा सबब मेन रोल तरीका त्याचं का रोल अदा केला मेन जो कोणती कामे केला रियाद जमात मुर्डेश्वर सब तुम्ही सांगले माशाल्लाह रियाद जमात आमची मुर्डेश्वर भले केला रियाद जमात आपले सबब का केला की आइंदा मेंबरा सब राहो या तुमचे सब कस कोणते खदम आखाला का रियाद जमात आमची मरकजी जे कोणती जमात असे त्यांचे सरीन तुमचे किशी राबिता असे फिजिकली जाओ फायनान्शियली राहो अगर एक सदर इतके काम करता वाटत आणि तुमचे जे कोणती दस्तूरची मियाद पर 4 वर्ष झाली शे आणि आवाम साधा गावाला का वापस एका सदर करू का बोला भली इतके काम करता त्या वक्तात तुम्ही त्याला सदर करता का या दस्तूर परत तुम्ही मुर्डेश्वर मुकीम झाले तरी तुम्ही सांगले बाहेर जे कोणी वाटत गावी माणसं त्यांचे जर तुम्ही का सपोर्ट करतात मुर्डेश्वरची एज्युकेशन सोसायटी जे कोणते रियाद भितर शे केत्ता उजीद भितर राहिले आणि हेजे कोणते पहिला सदर आणि कितले सदर राहिले आमची मुर्डेश्वर रियाद जमात एज्युकेशन सोसायटी आमचे गावा सबब तालिमी मैदान पर का तुम्ही सपोर्ट करतात का रोल अदा करतात रियाद जमात मेंबर तुमका कितलेच तुमका ताऊन करतात सपोर्ट करतात फिजिकली जाओ फायनान्शियली जाओ रियाद जमातचे मेंबर आणि त्याच्या अलावा तुमचे आपसी इत्तेफाक भाईचारगी किशी शे आमची जे कोणी गावी भावडे वाटत गावा राहो या बेरुनी राहो या किंवा आमची गावी भावडे त्यांचे सब तुमचं का पैगाम असे तुम्ही का पैगाम तालिमी हेजे पर आमची चळवा का पैगाम रियाद जमात माशाल्लाह मुर्डेश्वर सब बल्ली खिदमत अंजाम दिता बल्ली तरक्याती कामा सब हिस्सा घेतला तर तुमचं अशी कोणतं एक अरमान असे फ्युचर भितर कोणतं खाब असे आमचे मुर्डेश्वर भितर तुमची जज्बाची खतर करता माशाल्लाह तुम्ही को माशाल्लाह बल्ली खिदमत करता वाटत आमकां करता फुडें ठेवून करतात गांवा सब तुम्ही एक माशाल्लाह एक नमुना आमचे गांवा सब आणि हे तुमचं खाब जे कोणतं असे हे दुआ करता अल्लाह ताला की हो खाब जरूर पुरा जावं खेळ आमच्या कौमाचं भितर बल्ली फायदा असूच येतात की खलीज कौन्सिल बुलिंगा आहे तेजे भितर मुर्डेश्वर रियाद जमातेचो का रोल असे तुम्ही तिंगा मेंबर वाटत का आणि कितले अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू समा पहिला मैं अल्लाह ताला सो शुक्र अदा करता की अल्लाह ताला आमकां हिंगा समो एक ठावार जमा करची तौफीक अदा केलो तेजे मागीर मैं मुर्डेश्वर मुस्लिम कम्युनिटी रियाद जितले जिम्मेदार वाटे त्यांचो मी शुक्रिया अदा करता की समा पहिला ते म्हाका हिम्मत अफजाई सबब मोमेंटो दिले आम्ही तुमचो भल्ली शुक्रिया अदा करता आमची भल्ली हिम्मत अफजाई केले
मेहमान नवाजी केले समीको हर एक माणूस आमच्याशी जुळून करून अल्हम्दुलिल्लाह आज आम्ही येऊन एक मास झालो अल्हम्दुलिल्लाह समी जुळून वाटत दमाम राव रियाद जुबैल जेटले को जिम्मेदार वाटत अल्हम्दुलिल्लाह आणि आज हो खोशेचो मौका अशें आमकां की समी रियादचे जिम्मेदार हिंगा जमा जाला आमचे मौलाना महमूद हुसैन साहेब गांवांत येयला आमची खुशनसिबी की हिंगा आमचे तरेन सामील जाला हांचो मी शुक्रिया अदा करता तेजे मग आम्ही खेळले गाव उचलान आम्ही अल्हम्दुलिल्लाह रियाद जमातच्या बारात बल्ली ऐकून होते की बल्ली खिदमात आणि बल्ली काम करतात आम्ही चाहे यांचे फेस टू फेस जापून करून हे जिम्मेदाराची तासुरात घेणार तेच आम्ही जमा वाटाव आणि अल्हम्दुलिल्लाह हिंगा सामी जेटले त्याच्या हल्ल्या सदर जावो साबिक सदर जावो बी जिम्मेदार जेट्टे एज्युकेशन सदर सामी हिंगा अल्हम्दुलिल्लाह हाजीर वाटत ते व्हडले बरेच आपले आमचे सबब की आम्ही यांच्याशी जापू चाले तेच मी यांचो शुक्रिया अदा करता आणि यांचो इंशाल्लाह आम्ही त्यांचो इंटरव्ह्यू राहतलो इंशाल्लाह ते सब आम्ही तुमचं समज शुक्रिया अदा करतात जेटले रियाद जमात वाडे हिंगा अल्हम्दुलिल्लाह हमको तुम्ही वो मोमेंटो दिला अल्लाह उमर दराज करो आणि तुमका बल्लाशना मजीद बल्ला करो हक वही यानी बेबाकी तुमका अल्लाह ताला बल्ला आफियत दे MB न्यूज़ जिंदाबाद MB न्यूज़ जिंदाबाद MB न्यूज़ जिंदाबाद हिदायत मद्दास की जय हो हिदायत मद्दास की जय हो हिदायत मद्दास की जय हो अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यिदना मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्दुहु व रसूलुहु अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिह व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सईदु मन उईज़ बिग़ैरिहि औ कमा क़ाल अलैहिस्सलातु वत्तस्लीम। सहु तारीफ अल्लाह तबारक व तआला सबब अशे आसमान ज़मीन तो खालिक व मालिक आणि कसम पैदा केल्लो तो वाटे तो परवरदिगार आमचे भितर ही काबिलियत पैदा केलो की आम्ही कौम मिल्लतची फिक्रो घेऊन एक ठबा उपर बल्ले हेजे सबब बसले की आमचे पाटीर व्हडली बल्ले नसल अशे आमचे पाटीर व्हडली तादाद अशे आमची बल्ले मुस्तकबिल भितर बल्ले आमची सगळी समाज अशे हेंचे सबब जिंदगीची बल्ले रुख कोणत्या नमनान देवंक आस आणि पुरसुकून जिंदगी गुजरूंच्या सबब जे कोणती जरूरतो अशी ती पुरा करूच्या आणि तनकाक बल्ले दीन इस्लाम हारी रागिब करून हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तौर तरीक़ पर जिंदगी लगावची वो एक आमचो व्हडलो मकसद अशे हे मकसदा तहत माशाअल्लाह समंदर पार फिक्रो जमा करून तुम्ही आज हे नमनान आम्ही पलते वटाव मीडिया भितर तुमची ती बल्ले कोशिशो आणि तुमचो तो जोश वलवला आणि माशाअल्लाह येता इंतजामिया बल्ले नवी आयला मग नवे सदरचे बल्ले सरकर्दगी भितर आणि त्यांची सरपरस्ती भितर जे कोणते नमनान इंतजाम आणि इंतजाम जाते आहे आणि त्याचे सदीन बल्ले ही जे कोणती टीम आपले सरपरस्तां बल्ले नुकरून करून त्यांचे तजुर्बाची रोशनी भितर आगे जे काही बढ़ते वाटे वो बल्ली नेक फाल अशे आणि एक बेहतरीन बल्ले अशे मौका अशे अल्लाह सुब्हानहु तबारक व तआला एक बेइंतहा कबूल फरमो आणि अल्लाह ताला बल्ले हेका मजीद बल्ले आपली नुसरत आणि आपली रहमतांचो बल्ले चुनाय परवरदिगार बल्ले चुन मौका नसीब फरमो। हे अजीब गरीब म्हाका बल्ले खुशी महसूस जाली जे की तुमची इब्तिदाई जे कोणते प्रोग्राम बल्ले झाले आज ते प्रोग्राम भितर दिल हे चाहते होते शिरकत करूची लेकिन तबीयत साथ देती होती लेकिन दिल हिंगा होते आणि नजरो हिंगा होती प्रोग्राम पल्लो हिंगा चोको आणि त्याच्या अलावा दम्माम चोको माशाअल्लाह जोश वलवला आमच्या नौजवाना भितर आणि आमच्या जिम्मेदारां भितर पलोवन करून आमकां दिला भितर बल्ले इशी महसूस जाले की ही टीम आणि हे काम करतली माणसे सही अंदाज भितर इंशाअल्लाह आगे बढ़तले तरेन मिल्लतेचे बल्ली फायदा जातले आणि बल्ले माशरा भितर अखलाकी सुधार जातलो आणि आम्ही जावं शकता की आमचे इलाका भितर एक नमुना बल्ले जातीव हेका काबुसलान म्हाका हे जापनाचो पुरी तरह बल्ले एक वसीका अशें काबुसलान सगळे हिंदुस्ताना भितर बल्ले मी वळखता काबुसलान मुर्डेश्वरची मरकजी जमातुल मुस्लिमीन जे कोणते नमनान मुख्तलिफ फिक्रो घेतली माणसां मुख्तलिफुल मसालिक माणसां आणि मक्तबे फिक्र अलग राहिली माणसां आपले एकच मचवा भितर बैसोन करून हे जे काही बल्ले मचवो बला घालता ना आमचे नवे म्हणटातले
बादबानी कश्ती होते तेजे भितर घेवन करून वत्ते वाटेत ती मिसाल तुमकां खंय मेलुचें ना आनी होत बल्ले हेजो नमुनो तुमकां बल्ले हिंदुस्थाना भितर कोणत्या गोश्या भितर मेलुचें ना ते साथ साथ अमनामानसनी जे कोणते नमनान आमी घेवन बल्ले वत्ते वाटाव तेजे पर मैं तुमचे तमाम जिम्मेदारां सलाम करता। अल्लाह मजीद तुमचे भितर ताकतो कुवतो देव आनी खुसूसन बल्ले मैं आमचे जनाब प्रोड्यूसर बल्ले अशफाक साहेबांचो बल्ले कई मौका बल्ले में हाजीर जावचो मौका मेळ्ळो जे अंदाज भितर बल्ले हातून सगळी आपली टिमे बल्ले घेवन करून आनी हिंगाची तमाम आबादी बल्ले घेवन करून ते जे खोशेन करून घेवन वत्ते वाटेत आनी जे कोणते नमनान काम केला ती नजीर बल्ले आमचे सामने अशे आमी बल्ले हेका फॉलो करतले तरी मजीद बल्ले इंशाअल्लाह हिंगाचे इलाका भितर तरक्की जातली अल्लाह मजीद देतलो। हल्लो मसला का आमचे किशे भरून अशे का ना वो एक मसला राहिलो बेरोजगारी आम जाली शे सही तरीका ऊपर बल्ले हाचेर निजाम काय ना जे कोणी बल्ले बेहतर बल्ले जॉब आनी रोजी भितर वाटे अल्लाह ताला त्यांची रोजी भितर खूब बरकतो देवो आनी तांकां इज्जत वाबरूसनी बल्ले ती जॉब त्यांचे बाकी राहो आनी जे कोणी बल्ले बेरोजगार वाटे त्यांचे सबब बल्ले आमची कोशिशो जारी राहो सही अंदाज भितर इंशाअल्लाह जातले इंशाअल्लाह अल्लाह ताला हेच ठावा ऊपर बल्ले गेले वर्सा एक शहरीच्या वक्ता ऊपर हिंगाचे जिम्मेदार बल्ले माशाअल्लाह बैसून करून फिक्रो को कहले बेरोजगार माणसां आमी का करया कोणते नमाची रोजी बल्ले देव बल्ले अशें उनका आगे बढ़ो सकता सोच फिक्रो करते करते इंशाअल्लाह ही चीज तो आगे बढ़तले आनी काहीतरी बल्ले अल्लाह ताला रास्ते आमकां बल्ले देतलो। हे नमनान इब्तिदा तुकून बल्ले म्हाका का शिरकत जाल ना लेकिन आज बल्ले अचानक मैं इख्तितामी बल्ले मजलिस भितर बल्ले हाजीर जाल्ला ऊपर मैं अल्लाह तो शुक्र अदा करता आनी मैं खुशनसीबी मोल करता अल्लाह ताला बल्ले अशें हेका बल्ले कबूल फरमाव। मैं तुमचो मशकूर वाटे की म्हाका हेका हाल वखले आनी तुमी हेजे भितर म्हाका शरीक केले मैं बस अल्लाह कडेन दुआ करता की तुमचे सलाहियतीचे जरियान मिल्लते इस्लामिया बल्ले हाचेर फायदा पावत जावो आनी खुसूसन आमच्या इलाका भितर फायदा जावो बीजी खुसूसन आमचे बल्ले गांवां भितर बल्ले तुमच्यान फायदा हासील जावो अल्लाह खूब तरक्की देवो रिस्क रोजेचे हलालचे दरवाजे आमचे कुशादा करो गुन्हाचे बल्ले दरवाजे आमचे सबब बंद करो आमकां सही जिंदगी बल्ले गुजरच्या तो कुरान पाक के बल्ले इमामत सलीम कुरान पाक की रहनुमाई से आगे बढ़ते मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तौर तरीक की जिंदगी गुजरून करून अमन अमान की जिंदगी अल्लाह अता फरमाओ आणि आमचो खातिमा बिल खैर फरमाओ वसल्लल्लाहु अला नबील करीम मोहम्मद व आलिहि व सहाबी अजमईन अल्हम्दुलिल्लाह। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। सम्मासू में एमबी न्यूज भितर इस्तकबाल करता आज आम्ही मुर्डेश्वर मुस्लिम कम्युनिटी रियाद त्यांच्याकडे आयला जिम्मेदाराकडे की खास करून यांच्याकडे आम्ही इंटरव्ह्यू घेऊन त्यांचे तासुरात घेण्याच्या सबब की आम्ही अल्हम्दुलिल्लाह बल्ली फुडे टुकून आम्ही ऐकत आहोत रियाद जमात कोणती असे बल्ली काम करते असे माशाल्लाह मुर्डेश्वर सबब या अत्रा सबब या आमचे जे कोणते पडगावा वाटेत आमची काही समज सबब तर आम्ही चाले का बोला यांच्याकडे तासुरात घेऊन फेस टू फेस ते सब आम्ही चाहता का बोला सम पहिला आमचे मुर्डेश्वर रियाद जमातीचे साबिक जनरल सेक्रेटरी आणि आलिया सरपरस्त वाघ जाफर साहेब अस्सलाम वालेकुम वाघ जाफर साहेब समा पहिला मी तुमचं इस्तेमाल करता एमबी न्यूज भितर आम्ही चाहता का बुसलान मुर्डेश्वर मुस्लिम कम्युनिटी रियाद ही केतना वजूद भितर आयिल्ली आणि हेजे फाउंडर कोणी वाटेत आणि तुमका महसूस क्या या लोक ही रियाद जमात करू काच बोला। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। हिदायत साहब मैं समो पुढे अल्लाह तो शुक्रिया अदा केला मग तुमचो को शुक्रिया अदा करता की तुम्ही इतली दूर तुकून आमचे तासुरात घेवच्याचो आयला हा मैं तुमचो शुक्रिया अदा करता। हांव तुमचो सवालाचो जवाब का बोलला आमची रियाद जमात पहिला 1986 भितर वजूद भितर आयली ती मुश्तरका जमात होती जी जिशी आमचे मेंबर्स बढ़ते गेले ते हिंगा महसूस झाले का बोलला मुश्तरका जमात बिजक जमात कोणती रियाद जमात आणि दमाम जमात हिंगा मेंबराची तादाद बढ़ते गेली तरी एहसास जालो का बोलला ही जमात अलग कैला निकी अशें तातूंत दमाम जमात आणि रियाद जमात 1989 भितर वजूद भितर आयली आणि हेचे जे कोणते फाउंडर होते ते आमचे असलाफ जे कोणते बुजुर्ग माणसे होते ते फिकीर जाली का बोलला आमचे कौमी भावडे इतली दूर दराज आयला हा आणि हिंगा आयला मग आमच्या गावाची तरक्की सबब या गावाची फलाफबूदी सबब आम्ही कोणतो कदम उखलू का या कोणती चीजो करू का करून एक ठाव पर जमात आमच्या तो एक जमात मुनासब केले कायम झाली। अच्छा जे कोणी तुम्ही बोलता मुश्तरका जमात होती त्याचे सदर कोणी होते आणि मुर्डेश्वर रियाद जमातीचे पहिले सदर कोणी आणि इतला जर ह्या तर जितले सुदूर राहिला आणि कोण सदर साहेब होते मुश्तरका जमातीचे सदर मरूम जनाब मुन्ना मोहम्मद जुबेर साहेब होते त्याचे मग 13 रियाद जमातीचे 13 सदूर झाला हा त्यांचे समोर पहिले सदर जिन्ना मोहम्मद असलम साहेब मन्ना धकलोसाई साहेब आणि मोहम्मद अली साहेब त्याच्या मदास मोहम्मद हयात साहेब कोटेश्वर अब्दुल कयूम साहेब शेख शब्बर साहेब मदास मौला साहेब कोटेश्वर अब्दुल माजिद साहेब
माणी अब्दुल फताह साहब, हेजी मोहम्मद अली साहेब, खतीब फयाजुद्दीन, कोटेश्वर अशफाक साहेब आणि हेतांचे डॉक्टर वासिम साहेब. आता आमचे सरीन मुर्डेश्वर रियाज जमातीचे साबिक सदर आणि हालिया जमातीचे सरपरस्त आहे कोटेश्वर अशफाक साहेब जुळला हा. अशफाक साहेब तुमचो इस्तेमाल करता समा पहिला आणि तुमकां पुसूं जाता की मुर्डेश्वर रियाज जमातीचे टोटल कितले मेंबर्स वाटेत आणि इंतजामिया मेंबर कितले वाटेत रियाज जमातीचे. तेच्या अलावा रियाज जमाती टुकून आमची मरकजी जमाती इंतजामियामध्ये कितले मेंबर नुमाइंदगी केला. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकात. माशाअल्लाह आज आमच्या सबली खोशेचो दीस की आज आमी आमचे जमातीचे तमाम जिम्मेदार हिदायत साहेबाची हिदायत उपर आज आमी हिंगा जुळला शे. हो आमचे गांवा सबब एक बेहतरीन एक आमचे न्यूजचो जरिया जाता हो आणि आमकां सही खबरो मिळता गांवा टुकून. आमी हेंचो बरी बरी शुक्रिया अदा करता. हे वक्त काढून आमचे सब हिंगा आयले आणि आमकां काबील वळखले की आमी हेंचे चॅनल उपर इंटरव्यू दिवंक आमकां हे काबील वळखले. तुमचो बरी बरी शुक्रिया. एक सरीन तुमी बरी सवाल केलाशे म्हजे कडेन. कोशिश करतलो सही जवाब दिवचा आसा. आमचे जमाते भितर कोणतो एक मेंबर एक फिक्स राहणे येतात एक्झिट पर वतात येतात एक्झिट पर वतात. आता फिलहाल सर आमचे काल ईद मिलन प्रोग्राम झालो होतो तेजे भितर करीब 400 ऊपर आमचे मेंबर होते. ही तादाद घटलीशे. फुडें आमची 535 होती लेकिन कोविड जाला मग जराशी तादाद घटून इतली जायली. अल्हम्दुलिल्लाह इंशाल्लाह आमकां उमेद अशें की आमचे बीजी मेंबर भरतले आणि फुडले मेंबर येवन आमचे जॉईन जातले म्हणून. तुमचो दुसरो सवाल होतो हेजे भितर कितली जाणी आमचे एक्झिक्युटीव वाटेत म्हणून. एक्झिक्युटीव टोटल 34 मेंबर वाटेत आमचे आणि हे सिर्फ रियाजचे न्हय. हेजे भितर जिद्दाचे वाटेत, तबुकचे वाटेत आणि हाफरचे वाटेत आमी मिळून टोटल 34 मेंबर वाटेत आमचे सगळं. म्हणजे तिसरो सवाल तुमचो होतो की आमची नुमाइंदगी मरकजी जमाते सोबत कोण कोणी करते वाटेत. हेजे भितर 9 मेंबर वाटेत आमी. नाव सांगू का सर? हेजे भितर वाघ जाफर वाटेत, कोटेश्वर अब्दुल माजीद वाटेत, कोटेश्वर अशफाक वाटेत, शिगटी अब्दुल करीम वाटेत, माणी इकबाल साहेब वाटेत, कोला बादशाह वाटेत, डॉक्टर वासिम साहेब वाटेत, खतीब फयाजुद्दीन वाटेत, वाघ जाफराचें नाव गेलो न्हू, शिगटी अब्दुल करीम वाटेत आणि मन्ना अफान साहेब त्यांचे कडेन माजरत जाता. आमचे सिरी वाटेत आमचे जुडून वाटेत. ती इतली माणसे 9 माणसे मरकजी जमातीची नुमाइंदगी करते वाटेत आणि अल्हम्दुलिल्लाह उम्मीद अशे की बीजी मजीद नुमाइंदगी करतले. दिल्ली पुलिस खोशेन सरीन आणि शौकान सरीन काम करतले बोलून मरकजी जमातीत जुडून राहतले बोलून. अच्छा हे जे कोणते तुम्ही आता एक्झिक्युटिव्ह सांगले रियाजचे 34 सांगले रियाजच्या अलावा दुसरे गांव वाटेत. अच्छा आउट ऑफ रियाजचे कितले मेंबर वाटेत. अच्छा हिदायत साहब तुमचो एक सवाल होतो रियाजचे अलावा बीजे कोणकोणते मेंबर वाटेत कितले मेंबर कोणते कोणते गांव वाटून वाटेत बोलून. जिद्दा सबब 2 माणसां आमी मुंतखब केला शे आणि तबूक सबब 1, ब्रेदा सबब 1 आणि मदिना सबब 1 आमी टोटल 5 माणसां मुंतखब केला. हे आमचे एक्झिक्युटिव्ह वाटेत 34 भितर हे 5 माणसां. अच्छा अशफाक साहेब येता मुर्डेश्वर रियाज जमात जो कोणते हिंगा इलेक्शन जाता का या सिलेक्शन जाता जो कोणती सदारचो इंतखाब अशे या दिगर कोणते को तेच्या अलावा सदारची मियाद कितली वर्षाची. हिदायत साहब आमची रियाज जमाते भितर सदारत सबब आम मेंबर्सान इलेक्शन जातात. आम मेंबर इलेक्शन करतात बाकायदा आणि हे एक माणसा सबब 2 वर्साचो टायम दितात. 2 वर्सां मग दुबारा जे इलेक्शन जाता तेका चान्स राहता तो दुबारा येऊ शकता अगर अवाम चाहतात तरी. तेजे मग 4 वर्षे जाला 2 टर्म जाला मग बीजे तेका चान्स राहणे 2 वर्षा सब गॅप राहता. अगर तेका अवाम चाहतात तरी तो दुबारा तो येऊ शकता. 2 वर्ष दरम्यान गॅप धरून तो बीजे दुबारा सदर जाऊ शकता आमचे. अच्छा हे जो इंतखाब बोले तुम्ही हे सिर्फ सदर सब का या बाकी होते सबको इंतखाब ना. हे सदर सबब आमचे आम मेंबर मुंतखब करूचे बाकायदा आमी येवन ज्यादा व्हडली मेजॉरिटी सरीन इलेक्शन जावन वता आणि खाली सदरा सबब इंतखाब जाता. आणि बाकी जो कोणते होते इंतखाब विषय बाकी ज्यादा करून जो कोणते सदर चुनून आयला मग आमचो एक्झिक्युटिव्ह मशवरा करून अगर एक्झिक्युटिव्ह चाहतात तरी सदराकच आमी रायट दिता तो इंतखाब करो बोलून.
मास्ट मागीर शिको जाला अशें ना एक्झिक्युटीव बोलता ना आमी इलेक्शन करतात बाकायदा तरी ती शिको इलेक्शन को जाला अशें दोनूय आमचे हिंगा ऑप्शन अशें. अच्छा कितना आवामाची राय येयली का पुसलान मेजॉरिटी करून विदाउट इलेक्शन अगर एक माणसं अगर चुनले तरी तर तुम्ही सिलेक्शनची बुनियाद पर त्याला सदर करतात का? अगर सदरा साहब ना तो अगर सामेलो माणूस आपण चाहता की ना आपण उभे राहू सके नाही काय मजबुरी वगैरे सांगतात तरी आम्ही इत्तिफाक रायसर तेकच माणसा सदर करतात जो कोणी ज्यादा वोटांपर आयला. अशोक साहेब हिंगा इंतजामिया जे कोणते मेंबर जातात ना कोणत्या तरीका पर हिंगा चुनून येतात? हिंगा इंतजामिया मेंबर बाकायदा आम मेंबर येऊन इलेक्शन जावन वता हिंगा तेजे भितर कोणी आयले आमकां मसलन 24 माणसां मुंतखब करतात 24 माणसांची नावे आमी बाकायदा आमचे बॅनर उपर या ग्रुपा भितर घालून ती माणसाचं इलेक्शन जावन वता. आता हे सदराची चॉईस अशी काय हिंगा अगर हे सदर इंतजामिया चुनून जाला हांव अगर सदर चाहता का बोला हो माणूस काबील वाटे काम करू शकता तेका घेवची हिंगा रायट अशें अगर अशें तरी केटले वाटत अशें ही ऑप्शन अशें आमचे हिंगा फुडें टुकून अशें फुडें टुकून 2 माणसाचो इंतखाब जाता तो लेकिन हे मतलब आमी 3 माणसां इंतखाब केले सदर आमचे सबक के 3 माणसां तेका जरूरत महसूस जाली 3 माणसाची की ही 3 माणसे अगर गेल्ले तरी आमची जमात मुस्तहकम जावंक शकता म्हणून तशी जावंक 3 माणसाचो इंतखाब जाला मतलब. अच्छा हिंगा अशोक साहेब एक सवाल का पूछता हिंगा सदर जेता इंतखाब करतात तुम्ही त्या इलेक्शन म्हणून सांगलाय अगर एक वक्त अगर मेजॉरिटी इज बीन आवाम चाली का अपना फुलानो सदर आम्ही चाहता हूँ आणि मेजॉरिटी भितर आयले तरी तेका सदर करू होता का ना बाकायदा इलेक्शन के जावं होता? इसलिए कोण तो मौका आयल ना आमचे सबक अगर इसलो मौका आयलो तरी ना आमचो आम मेंबराचो रायट तो आम मेंबरकच चॉईस करून वतले कोण तो एक माणूस येवन कोणतो एक ग्रुप येवन बोलले की नाही फलान माणसा सदर करा बरं नाही तशी आमचे इजून जावचे ना आमचे दस्तूरचे बाकायदा इलेक्शन अगर एक सदर एक निक्के काम करता वाटत आणि तुमचे जे कोणती दस्तूरची मियाद पर 4 वर्ष झाली शे आणि आवाम चाहता का नाही वापस एका सदर करू का बोला भली निक्के काम करता वाटत त्या वक्तार तुम्ही त्याला सदर करतले का या दस्तूर पर होतले तुम्ही? आम्ही इंशाल्लाह दस्तूर पर होतले दस्तूर अगर तेका हमेशा सब दस्तूर आमचो बोलले की तू हमेशा सदर जाऊ सके नाही बोलला सिर्फ 2 वर्षाचो गॅप राहता दोबारा तो. अच्छा अशफाक साहब आम्ही रियाज जमाते सिलसिला भले ऐकतो की मुडेश्वर भले अल्हम्दुलिल्लाह खिदमत केला तुमचो जो कोणते गावा सबब मेन रोल तरीका ते सब काय रोल अदा केला मेन जो कोणते कामे केला रियाज जमात मुडेश्वर सबब? हिदायत साहब रियाज जमातचे काका कामे केला अशें पूण पुरा आमी सांगूंक बसले तरी सगळी रात हिंगा जातली येता 12:30 जावन गेला देड जाला अशें आणि मी तुमकां मेन चिजो सांगता आणि जो कोणती आमी खुफिया तौरा पर मदत करता तरी आमी कोणाची नावे काय घेता सांगेने आमी कामान देता काय सांगेने लेकिन मेन जेतले जेता आमची म्हजे जहना भितर अशें आमचे सुदूर जेटले आयले ते हिंगा तकरीबन 12 गुजरला अशें 13 सदर हो गुजरला अशें म्हणून अल्हम्दुलिल्लाह दुनिया अडकून गुजरला लेकिन हिंगा अडकून आपली मियाद पुरा करून जाला अशें अल्हम्दुलिल्लाह आपली हैसियतेन आपला दिल्ली जहन आणि हेजे भितर काम सामिको केला अशें फर्स्ट आमचे जो कोणते काम होते मॉडेल स्कुलाची जो कोणती स्कुलाची बिल्डिंग अशें ती तामीर आमची रियाज जमात केल्ली तेजे मग येता फिलहाल ती सुपर मार्केट जाली तशी ना ती बिल्डिंग आमची रियाज जमात तामीर केल्ली ती आणि हेजे सबब आमकां ठाव दिल्ले मरहूम चळखान सिद मोहम्मद भाट आमी तेंचो बरे शुक्र अदा करता की आमी हर माणसाची मदत केला अशें लेकिन ते एक इसली एक शख्सियत ती ते आमची मदत केला अशें ते ठावको दिले होते आणि ते टायमार आमकां 2 लाख रुपये को दिले होते तेजो व्हडलो एहसान अशें आमचे रियाज जमाते उपर तेजे मग आमी कब्रस्ताना पर जेटली 4 दिवारीचो सगळो कंपाउंड अशें पुरा रियाज जमात केल्ली ही तेजे मग हायस्कुला भितर जे कोण ऑफिस बिल्डिंग येता हाल भितर कंप्लीट जाली तिको रियाज जमातचे जेरे साया जाल्ली इसलिए बल्ली चीज़ों अशें रियाज जमात करते वटे आणि सिल्वर सैंड सबब आमचे मेंबर्स केला अशें फंड दिला अशें एम्ब्युलन्स सबको एक व्हडली तादाद जे कोण ते चलते अशें ती को रियाज टुकूनच दिल्ली ती आणि मद्रसा भितर टेम्पो दिला अशें इसलिए चीज़ो बल्ली केला अशें आमी सांगूंक बसना बल्ली टायम जाता बहरहाल आमी समान व्हडली एक चीज ही केला अशें की आमी जेटले आमचे इदारे अशें भले
हेंचे दिला भितर आमची रियाज जमातचो एक इमेज कायम केल्याशी ही आमच्या सगळं एक व्हडली चीज ही आणि आमी आमची खुशनसिबी वळखता की जे कोणते रियाद मुर्डेश्वर भितर कोणते प्रोजेक्ट जातात तेन्ना फर्स्ट त्यांची नजर रियाज जमाते परस येता आणि ते हिंगा येतात आणि आपली जरूरतो को पुरा करतात. आमी आज बी ताकद आमची आमी दोनको येता ही आमची सब खोशेची आपली ही आमी ते आमचो शुक्र अदा करचे न्हू बल्कि आमी तेंचो शुक्रिया अदा करता की आमकां ते हिंगा येवन आमच्यान काही ना काही हासील करतात आणि आमकां जनते वचूचो एक जरिया आणि रस्ता आमचे सब ओपन करतात. ते आमी तेंचे सबब म्हणजे शुक्रिया अदा करता की आमकां ते जनते वचूचो एक रस्ता दाखडतात. अशफाक साहेब येता तुम्ही सांगले माशाल्लाह रियाज जमात आमची मुर्डेश्वर भली केला. रियाज जमात अपने सबब का केला कि आइंदा मेंबरा सब रहो या तुमचे सब कस कोणते इसले कदम आखला का रियाज जमात आमचे सबब बेंगलोर भितर एक प्रॉपर्टी शे आमची तिगी जणी मिळून घेतले ते भितर एक शेअर आमचो रियाज जमातीचो कशें आणि माशाल्लाह निक्की आमकां आमदनी जाते अशें ही आमचे सब बलान आमी मग बसून कौमा सबकस ही चीजों इस्तेमाल जावन वतली. रियाज जमात जितना जरूरत पड़ती है आमचे मेंबरां सब इंशाल्लाह आमी हर वक्त आगे आगे रहतले इंशाल्लाह. अशफाक साहेब येता मुर्डेश्वर रियाज जमात आमची मरकजी जे कोणती जमात असे त्यांचे सरीन तुमचे किशी राबिता असे फिजिकली जावं फायनान्शियल रावो. अल्हम्दुलिल्लाह मरकजी जमात आमची बापाची हैसियत रावता ती आणि आमी हमेशा तेंचे हुक्मा पर लब्बैक बोलते आमचे हातून जटले को जाता आमी मदत करता हर चीजा भितर. हाल भितर एक पानिया सब तेंचे एप्लिकेशन येयला इंशाल्लाह आमी तेजे पर गौर करतले. हेजे इलावा को ते कोणती चीजा भितर आमचे कडेन दरखास्त केले तरी आमी इंशाल्लाह गौर करतले. हर चीजा भितर आमी तेंचे सरीन वटाव तेंचे हुकमान आमी अमल करते वटाव. तेच्या अलावा जी कोणती बिरणी जमातो अशे आणि आमचे गावी बावडे मुर्डेश्वर मुखीम जाल्ले तरी तुम्ही सांगले भायर जे कोणी वाडत गावी मनशे तेंचे जर तुम्ही का सपोर्ट करतात. तेंचे सब आमी जमात थ्रू कोणते विषय आमच्याकडे आयल नको न्यू हाँ मैसूर बेंगलुरूचे अगर कोणते पर्सनल हजरात येतात तरी आम्ही आमचे तुमच्यातले जाता आम्ही मदत करता. आमचो एक प्रोग्राम होतो मैसूर जमाते सरीन आम्ही एक गैरसुदी बँक करया म्हणून इंशाल्लाह हेजे बारात कारवाई जाते अशे मैसूर जमातेच्या अंडर भितर आम्ही एक गैरसुदी बँक कायम करया म्हणून इंशाल्लाह कोशिश जाते अशे तेको आगे बडूकास आम्ही इंशाल्लाह तयार वाटो. अशफाक साहेब आता आमची जी कोणी गावी भावडे वाटत गांवां राहो या बेरुनी राहो या किंवा आमची गावी भावडे त्यांचे सब तुमचो का पैगाम असे तुम्ही का पैगाम दो चाहतात. मी हमने सिर्फ आमची मेंबरां बल्कि आमची गावी तमाम माणसां तेजे भितर ते राहो वायट राहो या दखनी राहो या आमची नाखुदाची मनशां राहो सामको एक मेसेज दिवंक चाहता की तुमी साम्यो जमाते सरीन जुड़ून राया. बस तुम्हार मैं गांवा गेल्या तुम्हार मैं मुझे दोस्ता कड़े या मुझे करीबी मनशा कड़े पूछता तुम्ही जमाते सब का करतात तेंचो सवाल रहता कि ना आम्ही काही जमाते सब काही करने के बोला आम्ही काही एग्जीक्यूटिव वगैरह नाही ते सब विषय काही आमची जमाते सब काही हे नाही. मी ती आमची तिसरी तमाम मेंबराकडे आमची भावनाकडे मी सांगता की जमाते सबब तुम्ही हे करू शकतात तुम्ही अहदेदार या एग्जीक्यूटिव हाऊन कस करू का नाही. जमाते सबब तुम्ही जमात जो कोणते रूल्स पास करतात ते रूल्स ऊपर तुम्ही अमल करा. जमात के सपोर्ट दिसा मसलन जमात एक पास केली शे की कचरा सबब हर घरे टुकून 150 रुपया डोंकाज बोलून जाऊ शकता येता बळवून राहतील मला कळलंय बरं ते तुम्ही देऊन या फक्त एक सपोर्ट राहता तुमचे सरी तुम्ही जमाते से एक सपोर्ट केला आम्ही जाता हो एक सपोर्ट राहता या कोणती चीजो रवायदात पास करतात जमात त्याच्या ऊपर तुम्ही स्ट्रिक्टली अमल पेरा राहा. एको एक तुमचे सब जमाते सपोर्ट केला आपण जाता तुम्ही मी वखता जो कोणती जमात सिर्फ तांबडान अगर घट असे तरी ती जमात घट बोलून सके नाही. त्याचे मेंबर जो कोणी जमाते से जुड़ून वाटे मुझे इस बिन ती जमात समान स्ट्रॉंग रहे. आज आम्ही तुमका मी मिसाल के तौर पर दोन सांगता की आज आम्ही घर बांधूच्या सबब
सिमेंट या कंक्रीट या लोहा वगैरे हाडून कंपाउंडा भितर घालतात, तरी ते बिखरून राहिले तरी आमकां का दाखडता? आमची नजरे सामने तो गजर पड़ू छे। जब ही सब चीजों मिलून एक खूबसूरत इमारत जाता, ती शिकस सामी माणसे मिळून आमची गावी तमाम बिरादरीची माणसे मिळून जमाते सपोर्ट केले तरी एक बेहतरीन आमची जमात जातली आणि हेजेन आमचो कौम बल्कि पूरा हिंदुस्तानी मुसलमान हेजेन फायदा खालतलो। मी हेच मेसेज दिवं शकता। इथं आमचे सरीन मुर्डेश्वर रियाज जमातीचे नायब सदर कोटेश्वर अब्दुल माजीद साहेब जुल्ला। कोटेश्वर अब्दुल माजीद साहेब तुमचो मैं इस्तेकबाल करता एमबीन्यूज भितर। इथं मुर्डेश्वर रियाज जमातीचे टोटल कितले अहदेदार वाट्यात आणि कोण वाट्यात? अस्सलाम वालेकुम। मैं तुमसे बल्ली बल्ली शुक्रिया अदा करता हूँ। आमचे सरी तुम्ही एक मास हिंगा जुडले, खुशी दाखडली, बल्ली खुशी झाली। एक मास राहून आमचे शाना बशाना तुम्ही राहिले, हर कडे मिलून जुलून राहिले, बल्ली इसका खिदमत दिले, तुमचो व्हडलो व्हडलो शुक्रिया। इंशाअल्लाह अल्लाह तुमका तरक्की देवो, कामयाब करो इंशाअल्लाह। हमसो हमेशा तुमका सपोर्ट रहतलो इंशाअल्लाह। तो तुम्ही सवाल केले अहदेदारा बाबत, आमचे अहदेदारा बाबत सरपरस्त जे जमात कोटेश्वर अशफाक साहब व वाघ मोहम्मद जाफर साहब आणि जमातचे सदर आमचे नौजवान डॉक्टर वासिम साहब आणि नायब सदर कोटेश्वर अब्दुल माजिद, नायब सदर अव्वल शेंगटी अब्दुल करीम, जनरल सेक्रेटरी फौजान बिरचोल साहब, सेक्रेटरी सैयद मुस्तफ़ा साहब, सेक्रेटरी अव्वल कोटेश्वर अब्दुल बासित साहब, नाजिम जुक्का आदिल साहब, महासिब कोटेश्वर तौसीफ साहब, नाइब महासिब अरमान मुस्तफीस, खजांची अलीकू मोहम्मद फाइक साहब, नायब खजांची जिद्दा इब्राहिम साहब, या जगह असे अहदेदार चुनले। इथं आमचे सरीन मुर्डेश्वर रियाज जमातीचे सदर डॉक्टर माणी वासिम साहेब जुल्ला। आम्ही यांच्याकडे यांचे तासुरात घेऊन शकता। डॉक्टर माणी वासिम साहेब तुमचं मैं इस्तेकबाल करता एमबीन्यूज भितर। माशाल्लाह तुम्ही आता हांगाचे सदर वाट्यात। आम्ही फुडें टिकून आयकता माशाल्लाह की मुर्डेश्वर रियाज जमात आमचे मुर्डेश्वर बल्ली तरखियात भितर जे कोणते झाला हा अहम रोल असे आणि केतांको कोणते को काम आयले ते रियाज जमात अल्हम्दुलिल्लाह सामे येऊन करून ते काम पुरा केला। गुरबाचे राहो हेजे राहो आम्ही हे चाहता की तरखियाती कामा भितर तुमचो काय रोल असे तुम्ही सांगता। वालेकुम सलाम तुल्ला बरकत। समझ पहला मैं अल्लाह सो शुक्रिया अदा करता कि वो आमका कौमी मिल्लत से खिदमत करसो मौका अता केलो आणि मैं तुमसो को तहे दिल तुम्ही शुक्रिया अदा करता। तुम्ही आमची दावते ऊपर तुम्ही लब्बैक करून हिंगा आयले आणि जो तरीखान तुम्ही खिदमत करते वरेत माक मुझे अल्फाज नाही, मैं तुमका सलाम करता आमची जमाती तर्फीन। अल्लाह तुझ्या निशिक मजीद खिदमत घेनो आणि अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह आमची जो रियाज जमात आहे रोजे अव्वल टुकून कोणती राहो, कौमी राहो, दीनी रहो, मिली रहो, खिदमत सब हमेशा आगे बढ़े आणि आगे राहते लेकर इंशाल्लाह। आणि मेको अल्हम्दुलिल्लाह में सगळे रियाज जमातेचे जेटले मेंबर होते, जिम्मेदार होते, ओहदेदार होते, त्यांचो मी बल्ली ममनून मशकूर होते की ते म्हाका येदी व्हडलो ओहदा उपर ते म्हाका काबील वळखले आणि तेजे उपर म्हाका फाईज केले। मी वळखता की बस ह्यांची सामाची मोहब्बत आणि म्हजे सरीन चाहत तशे तेजो मी सबब वळखता आणि अल्हम्दुलिल्लाह आमचा आवानी वळखता की म्हजी जाती सरीन त्यांची कलबी लगाव अशे अल्हम्दुलिल्लाह। इंशाल्लाह मैं बल्ली खुशकिस्मत वाटे कि इतली जबरदस्त टीम मुझे सरीन वाटे आणि इसलिए मुझे जिम्मेदार इतले रहबर सरपरस्त मुझे सरीन वाटे। मैं बोलता हूँ कि मैं मुझे खुशकिस्मती यांची सरपरस्ती यांची रहनुमाई जिम्मेदारी ऊपर म्हाका काम करचो मौका मिळाला आणि इंशाल्लाह मी करते वाटेत इंशाल्लाह आणि करतले को इंशाल्लाह आणि अल्लाह कडे दुआ करता की बिजू मजीद आमचे हातीन खिदमत घेनो इंशाल्लाह। आता जोगून तुम्ही सवाल केलो की रियाज जमात आमचे गावात सबब तरखियाती कामा भितर काय रोल अदा केला? कोणते अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह कोणते खैरचे काम राहो गावा सबब, भले एज्युकेशनचे राहो, मदरसाचे राहो या कोणते अल्हम्दुलिल्लाह पर्सनल कोणते दुसरे राहो, हमेशा कोणते आमचे कडे प्रपोजल येलो आम्ही केता हमेशा आगे वाटेत राहतले कच इंशाल्लाह। अच्छा वासिम साहेब येता रियाज जमाते हेजन फुडे मेंबर होते जो कोणी इथं गावात गेला ते हिंगा असताना रियाज जमाते सब आपली फिजिकली फायनान्शियली सपोर्ट केला, आपल्या तौरा पर आपली काबिलियत इत्यादि ऊपर डोनेशन को दिला, काम को केला। इथं ते गावात गेला तरी त्यांची तुकडी माणसाची माली हालात देखून ते खराब जाऊ शकता, ते वक्तार रियाज जमात त्यांचे सबब का सपोर्ट करता एवढे?
हय बिल्कुल तू सही पुछतो उडे कि वाला जो हिंगा आमचे मेंबर वटेत माशाल्लाह आपलो ताउन दिला वक्त दिला खिदमत दिला सो आमचो सम्मान व्हडलो अवलीन मकसद का वाला तेंचेच आमी फर्स्ट करूं जो अगर ते गेले गांवांत तेंचे अल्हम्दुलिल्लाह जो को फायनान्शियली जाता काय इश्यूज जाता आमी पहिला आमी कोणा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह आमचे काम घेवन थोडे आमी शुमार दुसरा सोब करता थोडे पण सम्मान फर्स्ट आमचे कोणते आमचे मेंबरां पर अल्हम्दुलिल्लाह कोशिश राहतली की आमी फर्स्ट आमचे मेंबरां सोब सपोर्ट करतले आणि करून राहतले इंशाल्लाह ते दुसरे जो कोणते हिंगा मेंबर वाटत आता हालिया जो कोणी आता अशफाक साहेब सांगले कारण तकरीबन 400 मेंबर वाटत ते 400 ऊपर वाटत तेंचे सब तुमचो का सपोर्ट अशें हे जे कोणते मेंबर वाटत की तेंचे को मसले येऊ शकता माले हालात का या दुसरे कोणते जॉब सिलसिलात राहो या कोणते बिमारी कोणते वजह तर तुम्ही त्यांना का सपोर्ट करता याच्या बाबत नहीं बिल्कुल अल्हम्दुलिल्लाह वल्ली इशी राहता की सामने येन येत वल्ली खुद्दार राहतात अल्हम्दुलिल्लाह आम्ही फुडें करते उडेन करतो किशी करता अल्हम्दुलिल्लाह आता कोणा गेला वापस येऊच जातात तेंचे माली हालात सही राहने तेंचा अल्हम्दुलिल्लाह विजाचो जो खर्च येता अल्हम्दुलिल्लाह तेंका हाडून हिंगा जो को विजा राहता तेजे मग लीगल जेटले लायक अखामा सबब काही का चार्जेस राहता इंशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह ते आम्ही जिम्मेदारी घेऊन केला आणि करते वाटेत तेजे मग तेंका जॉबचे सिलसिला मसला राहता रोजीचो किंवा तेंका कंपनी जॉब लावकास या कोण किंवा एडिशनल काही सपोर्ट करूकास अल्हम्दुलिल्लाह ते तौरापर करते वाटेत अच्छा वसीम साहब इतना जो कोणते रियाज जमात माशाल्लाह मुरेश्वर साहेब बल्ली खिदमत अंजाम दिता वाटत बल्ली तरक्याती कामां सब विसा घेतला हा इतना तुमचो अशी कोणतो एक अरमान अशे फ्युचर भितर कोणतो खाब अशे आमचे मुरेश्वर भितर अल्हम्दुलिल्लाह सामी वाकिफ वाटेत की ही रियाज जमात काही मामूल जमात नाही बार बार हे लफ्ज बोलतात आणि आम्ही फखरान बोलतले कस भले केवलान माशाल्लाह मैं बोलता कि आणि माको फखर है हमेशा लफ्ज हे बोलते रहता कि पहला मैं अल्हम्दुलिल्लाह एक मेंबर होतो रियाज जमात होते तको म्हाका बरी फखर होती की मैं रियाज जमात मेंबर बोलूं तेव्हा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह म्हाका हें केलो की असो म्हाका ओहदेदार केलो तो माशाल्लाह माशाल्लाह अल्लाहची बस मैं शुक्रगुजार वाटे तो म्हाका सद्दाची येदी व्हडली हेजेन नवाजलो म्हाका बरी फखर अशें की इसली जमातेचो मैं आज सदर वाटे ही कोणती मामूल जमात न्हय हिंगा मैं बोलता की कोणती खैरचे काम खाली आमी बलूची देरी तेजे सामनेकच इशी अल्हम्दुलिल्लाह आगे बढ़ून चढून येतात की मेंबर माशाल्लाह कोणते खैरचे काम काय नामुमकिन नाही का अल्हम्दुलिल्लाह इसली जमात ही माशाल्लाह आणि दुसरे अल्हम्दुलिल्लाह आमचा हमेशा आमची जमात वकलता माशाल्लाह जिम्मेदार का जेटले को मैं बोलता म्हाका बल्ली खुशी येता इसलिए म्हाका त्या इसलिए जिम्मेदार से म्हाका मौका मिलते मैं हमेशा हेंचो तडप हेंचो हे जिम्मेदारी जेटले को वाटेत रहबर आमचे जिम्मेदार तेजे खौमा सब जो तडप पळोवन म्हाका हमेशा मी दुआ करता अल्लाह आमकां आमचे भितर इसली तडप येवं बोल इसली तडप वाडेत माशाल्लाह तिसले खैरचे काम हे सब आगे वाटेत आणि सामान व्हडलो आमचो एक तुका हे वाटे तमाशा कळता की तू माशाल्लाह गांवांत तू खिदमत करता वाटे कि हर चीज माशाल्लाह हर हे जेन आमचे मदारिस का आमचे स्कूल्स का इंफ्रास्ट्रक्चर का पूरा सही जाता सामान व्हडली कमी कोणती अशें कळता न्हय थिंगा मेडिकल की आमचे खौमाचो कोणतो हॉस्पिटल नाही थिंगा सामान तेजे सब आमचे जिम्मेदार इतली कोशिश केले की रिया जेव्हा तू यकीन करचे ना पहिली हेजे भितर ते करून करून एक हॉस्पिटल करता थिंगा सुरवात केले बट अल्लाची मसलियात जावन गेल्ल्यान तेजे मग कोशिशो हे मात्र आम्ही ना उमेद जाल्ल्यान आमचे जिम्मेदार का आम्ही जावचेको नाही इंशाल्लाह आम्ही करून दाखडतले कस की का इतली जरूरत अशी आमच्या खौमा सब यकीन करचे नाही हेचा आणि आमची नियत ही न्हय की कोणती कमोयो हे बोलून नाही सिर्फ मकसद खौमा सबब भलाई सबब आमच्या गांवांनी अत्राफ जेटले वलकेशे मनकेशे धाकले गांव अशे थिंगा ना कोणती फॅसिलिटीज नाही आणि इसले तू यकीन करचे ना मिसयूज जातेशे थिंगा मिसगाईड जातेशे पेशंट बॉडे इतली मजबूर जातात मोगलोर होतात हिंगा तू वळखता की सही ट्रीटमेंट जाता नाही बिलकुल नाही जेता आमचो एक सेंटर राहतलो आम्ही खुलून खिदमत करतले तू मेक पल्लो की जेता आमची नियत खुलुसियत राहिली की आम्ही खैरचे काम करता अल्लाह किशी रास्ते हाडता तुका तू हैरान जातलो मे मोजेन हे जाल्ले मी ते सांगता पहिला आमची नियत होती खाली हॉस्पिटल करतले तो तेच्या मग तू एक जेता कल्ले के आणि आमची जो खौम आशिल्ले तू मामूल खौम आम्ही इसली मिसाली खौम ही तू यकीन करचे ना हेजो मिसाल व्हडले दुसरी खौम देतात बरे फखरान देतात ते हिंगा कळता एक हिंगा टाटा तू वळखला माशाल्लाह जबरदस्त काम करता ते कम्युनिटी सब का है जे सब तेंचो फायनल हे का ते जेटले को मनसा माशाल्लाह गरीब कॅन्सर पेशंट राहतात तेंचे सबब जेता तेंका कळले की आम्ही आमचो को मकसद अशे बोलले तिंगा थोडे दिसा फुडें टाटाचो CFO येवन करून मुलाखत केलो ती म्हणलो तुम्ही जस्ट सुरुवात करा आम्ही इंशाल्लाह सगळो फ्लोर राउंड फ्री कॅन्सर हॉस्पिटल ओपन करतले इंशाल्लाह आमचो एक हो एक का बोलतात आमचो एक ख्वाब अशें या जमात की इंशाल्लाह जल्दी आम्ही एक व्हडलो कॅन्सर हॉस्पिटल आमच्या खौमाचो आम्ही ओपन करतले इंशाल्लाह आणि टोटल खौमाचो तो फी आम्ही तेजेर आम्ही कोणते आपल्या हेजेचो फायदाचो राखोवे आजमोचे नाही सिर्फ आखिरतची फायदा सब इंशाल्लाह
आमचो मकसद जातलो इंशाल्लाह। आणि दुसरे को कळता की अल्लाह में हमेशा दुआ करता ही कॅन्सरच्यो बिमारी शे ही कोणती मामूल ना तू बोलता की अल्लाह हे जड टुकून एक मत हे करो। आणि स्पेशली आमचे बेल्ट भितर इशी कॉमन जाला ते का सबब अल्लाह कस यकीन करचे नाही धाकले धाकले नौजवान पहिलाच आम्ही ऐकत होते 70-80 जो एज जाता त्यांचा कॅन्सर लाईक ते मुक्तीला जातात ते यंग यंग लाईक कोणी 25 वर्षे कोणी 30 वर्षे आणि की नौजवान हे ते मुक्तीला जाते। अल्लाह बस दुआ करियो की जल्द कोणी को हे मुक्तीला त्यांना शफा देव। तर चंद दिसा फुडे तो यकीन करचे ना आमचो एक गावी भाव यंग नौजवान 28 वर्षाचो हे त्यांना का जाता इनिशियल फर्स्ट स्टेज भितर होतात। आमचे कोणते हॉस्पिटल्स नाही बेबस किंवा वचन मामूलीशी धाकली एक बोलून वखदा पोटाकच एक दर्द बोलून का वखदात काही गॅस झाला हे झाला मग खामूश जातात ते तर सीधा ते सेकंड स्टेज थर्ड स्टेज फायनल स्टेज गेला आमगेर ते का करतले पहिला फायनान्शियली को माली हालात को सही रहने आणि माली हालात हल्ली मनशे को मैं बोलता पले हे एफर्ट करू सकेन तो कळता किमो रेडिएशन तेजे मग सर्जरी यंग चेडू बोलो बडो सीधा फायनल स्टेज वर गेलो म्हाका तेजे अल्फाज येता को म्हणजे ते काना भितर गुंजतेशे की जेता तेजे 3-4 दिसा फुडें तो इंतकाल जालो ते फुडें म्हाका फोन केलो भाव वसीम भाऊ मी जीव छाता आनी एक इन्सानाची उमीद जाता आमी बेबस जाता मजबूर जातात की आम्ही काही करू शकेन कारण आमचं काही नाही तिका सेंटर नाही काय आज आमचो इन्शाल्लाह आमच्या खोमाचो सेंटर जातो आम्ही खुलून खिदमत करते इन्शाल्लाह आमचो मकसद अशे अल्लाह कडेन आमी दुआ करूं की आमी हेजे तर कामयाब जावं आणि सरी इन्शाल्लाह माशाल्लाह तुको जबरदस्त खिदमत देतो वडे माशाल्लाह तुको आमचे सरीन जुडतलो आणि वाटेक जुडून वाटेकात आमी खोमा सबब इन्शाल्लाह जल्दी से मुकम्मल करूं तेता आमके खोमको आमकां सपोर्ट करूं का बोला मग आमचो हॉस्पिटल आमचे सब कळलो खोमाचो जशी दुसरे इदारा सब आम्ही सपोर्ट करता तशी खोमाचो आपलो हॉस्पिटल म्हणून इन्शाल्लाह मजीद इन्शाल्लाह करतले मग उमेदांची करतले एकच आमचे इंशाल्लाह मैं तुमची जज्बाची कदर करता माशाल्लाह तुम्ही को माशाल्लाह भल्ली खिदमत करते वाट्यात आमकां कळटा फुडें ठेवून करतात गांवा सब तुम्ही एक माशाल्लाह एक नमुना आमचे गांवा सब आणि हे तुमचो खाब जो कोणते अशे मैं दुआ करता अल्लाह ताला के हो खाब जरूर पुरा जावो कित्याक आमच्या खोमाचो भितर भल्ली फायदा जातली कारण जेटली माणसं तुम्ही ते सांगले जे कोणते हे पूरा इन्शाल्लाह पूरा हल जातले मी उम्मीद करता आणि तुमचे अल्लाह ताला तुमका जजा खैर दो आणि जे कोणते तुम्ही काम करता वाट्यात माशाल्लाह भल्ली काबिल तारीफ अशे आणि गांवा सब आणि हे जे कोणते मेन भल्ली काम अल्हम्दुलिल्लाह करता वाट्यात तुम्ही सामी करता तुमका आम्ही खास करून आम्ही टच रावता आमकां भल्ली मालूमात तुमचे अशे का काही करता आणि हो जे कोणतो खाब अशे हॉस्पिटल हो भल्ली जरुरी अशे आणि मी उम्मीद करता हे दक्कन पुरा जातले इन्शाल्लाह आणि हेजे तर इन्शाल्लाह आमकां तुमका सपोर्ट करतले मी उम्मीद करता इन्शाल्लाह आणि आम्ही काय बोलतात आमचे काय औकात नाही मालिक तो परवरदिगार खैरचे काम घेतलो मालिक तो बस आम्ही बस जरिया बस इन्शाल्लाह आणि तो कलताकच इन्शाल्लाह जातले इन्शाल्लाह मैं तुमचो आखिर भितर शुक्रिया को अदा करता की रियाज जमात जे तुमकां एटली रात सर बैसून करून आमकां टाइम दिले आणि आमकां इंटरव्यू दिले आणि पुरा मालूमात जे कोण ती रियाज जमातीची कारगुजारी फुडें ठेवून करून आयली येता सर अशें तुम्ही अल्हम्दुलिल्लाह मालूमात आमच्या आवामा सर पावत केले मैं तुमचो शुक्रिया अदा करता आणि तुमकां खास करून मैं मुबारकबाद करता जो कोण तुम्ही सदर जावन आयला आहा आणि माशाल्लाह तुमचे समी आमचे हिंगाचे आवाम राहो या गांवाचे आवाम राहो भल्ली मुतासिर वाटत आणि उम्मीद जाहीर केला की तुम्ही इन्शाल्लाह रियाज जमात जो कोण ते फुडें मजीद तुम्ही तरक्की करून गांवाची खिदमत करची असं तुमचो मेन हिस्सा राहतलो बोलून मैं तुमची सेहत सबको आणि तुमची उमराची दुआ को करता इंशाल्लाह मैं अल्लाह दुआ करता है अल्लाह आमच्या हातीन सही काम घेणं बस आणि माशाल्लाह जो तरफान तू सही वे बार बार मैं तुका काय ते सामने तारीफ बोलून नाही तुको जबरदस्त खिदमत देतो वडे तुझी जो मैं खोमाची तडप पडलो केला म्हाका आयकतो न्हू तो मोका मिळलो तू अल्लाह सुल्ला तू आयलो हिंगा आमची दावत येवपाक बली बली शुक्रिया अदा करता मैं तू एक मास तुका हिंगा रावचे हालो आमचे अल्लाह एक जरिया केल्लो मैं तुझी तडप पडलो ती चाहत पडलो खोमा सबब सही बोलो नाही वाकई काबिले तारीफ अशे आणि इसलिकच जो तुझी तडप अशें आमची दुसरी माशाल्लाह मैं दुआ करता की आमची यंग जनरेशन चेडवां भितर सेम इसली तडप आयल्यान पळय इन्शाल्लाह आमी खे पावतले एक दीस वाकई इन्शाल्लाह तुमचो शुक्रिया आमकां तुम्ही घालून धरून काम तुमचे काम हिंगा आयले तुमची मेहमान नवाजी को आणि तुमची इज्जत अफजाई को सब इंशाल्लाह भली शुक्रिया और इनसा आखिर बतर मैं वजी शुक्रिया अदा करते हैं मिलो इंशाल्लाह ओके जरूर इंशाल्लाह करिए ओके अल्लाह तो बोलतो माशाल्लाह तुको जज्बात पलो मैं तुका सलाम करता माशाल्लाह आमी एक आहत करें जितना आमकां जिस्मात आमचे जान अशे इंसानी खिदमत इंशाल्लाह आम राहतली कस इंशाल्लाह माशाल्लाह ओके इतना आमचे सरीन मन्ना अफान साहब जुड़ला है माशाल्लाह रियाज जमात सबब बली खिदमत करते वडे एक्टिव मेंबर है माशाल्लाह आमचे सर आमी को पूछू चाहतात मन्ना अफान साहब तुमचो मैं इस्तकबाल करता एमबीडीज भितर अफान साहब तुमकां पूछू चाहता की रियाज जमात मेंबर तुमकां कितलेशे तुमकां ताऊन करतात सपोर्ट करतात फिजिकली जावं फायनान्शियल जावं रियाज जमातचे मेंबर आणि त्याच्या अलावा तुमचे आपसी इत्तेफाक भाईचारगी किशी शे
वालेकुम अस्सलाम कायदात खैरियत अल्हम्दुलिल्लाह तुझे को जो काम शे बल्ली जबरदस्त काम है त्यातल्यान जो माणसा जो एक मेसेज पुढे आमच्या कौमा भितर शिकावं त्यातल्यान एक करेक्ट मेसेज मिळतो नव्हतो याचा करेक्ट ने अप टू डेट याचा आयच्या आज जो खबर अशे आमच्या गांवाची जो खबर अशे अल्हम्दुलिल्लाह फटाफट मिळता तिंगा गांवात जो जाला हिदायत साहब आमकां इतली सुगट हिंगा मेसेज देतात ते एक बल्ली तारीफेचे काबिल वाटत माशाल्लाह तुम्ही अल्लाह तुमका जजाय खैर देवो ऍक्च्युअली हिंगाचे जो आमचे मेंबर्स वाटत इशी बोलतात की झाडाचे पाने हल्ला माशाल्लाह हर एक माणूस को आमकां तितली इम्पॉर्टंट वाटे आणि तितले जुडून वाटे आणि कोणत्यो काम येता जेन्ना गांवा भितर का गांवा टुकूनच कोणत्यो जरुरियात आमचे रियात भितर येतात तरी हिंगा बल्ली बडून चढून माणूस हे करता का ते तावून करता एक एक मेंबर को ते तावून केला सब का आमची रियात जमात माशाल्लाह इतली स्ट्रॉंग अशे नाही तर ही मरकजी जमात जो बापा बोला आम्ही वळखतात व्हडलो पूत बोला आमची रियात जमात केव्हा कसल्यान हिंगा जो इत्तिफाक आहे आमचो माशाल्लाह इतली निको अशे कोणत्यो एक जापने कोणत्यो जापने या मद्रसाचे जावो याचं साम्य आमचे जो जिम्मेदार सांगताला पर्यंत मद्रसाचे जावो या स्कूलाचे जावो या जमातेचे जावो कोणत्यो काही आयला हा हिंगा आमची रियात आयला हा काही आपले नेसेसिटी घालून तरी ताका भरपूर से भरपूर हिंगा हे देऊन होता का ते सपोर्ट करून होता हे सपोर्ट जाऊनचे कशी का ही जमात कशी ही जो पाने असे पडले हरा भरा जो पाने तिसपर्यंत जो सपोर्ट केला सबकस ही आमचे त्यातले हे आणि युनिटी को तशी कस माणसाचे कशे कसल्यान एक हर चीजे भितर माणूस इत्तिफाक करू सकेना समज अलग अलग राय रहता लेकिन का शे इत्तिहाद बल्ली जरूरी है इत्तिहाद बल्ली जरूरी है क्या कोणती को एक चीज इत्तिहाद आहे त्याच्या भितर अल्लाह ताला सक्सेस देता तसं आमची जमाते भितर अल्हम्दुलिल्लाह आमचे डिफरन्सेस राहता कोणते अलग 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 कोणते एक जापने आयले तरी समोरची राय एक जाऊ सके ना क्यों को अलग अलग राहता कस लेकिन जितना जमातेची फायदा पळून साम्य को जो आपली राय पेश करतात आपली राय मशवरा पेश करतात जमातेचे हे जे सबब का ते बेटरमेंट सबब अल्हम्दुलिल्लाह ते हिज बीन आमची एक बल्ली स्ट्रॉंग जमाती माशाल्लाह बल्ली स्ट्रॉंग जमात अच्छा अफन साहब येता रियाद जमातीचे कोणी मेंबर्स आहेत त्यांना तुम्ही का पैगाम देऊ चाहतात अल्हम्दुलिल्लाह जो भावडे आमचे वाटते थिंगा रियाद भितर साम्य को तकरीबन जमाते से जुडून वाटत आणि माणूस जेता जमाते भितर जुडून राहता तेताकच तेका मेजून होता आणि त्याच्या सरी कोणती को भलाई का बीजी कोणती चीजो ते सरी निखे जाऊन होता तसं मैं आमची रियादची जो भावडे वाटत त्यांना सांगता का कितना को कोणती जमातेची मीटिंग का अगर नाही कोणती को जमातेची काही चीजो आगे आयली तरी सम्मान पहिला येऊन आपण जॉईन जाऊ का आपल्या इथले आपण वळखू का आपण नातून हे काम जाणे तुम्ही या आणि तुमची राय मशवरा देसा एक एक माणसाची को राय मशवरा भल्ली काही इम्पॉर्टंट असे कळलंय एक एक माणसाची को राय भल्ली इम्पॉर्टंट आहे जिथं आम्ही हिंगा गेले होते कतर गेले होते एक एक्झाम्पल तुका सांगते वाटते कतर गेले होते तिंगा तकरीबन सम्य आपापले दिले एक धाकलो कोस्को आयलो एक तकरीबन 20-28 वर्साचो एक कोस्को येऊन करून साम्य हे तावून केलं तो माशाला तावून केलं त्याच्या मागीर त्याच्या राय का होती का सगळे जमातेचे जो आम्ही तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर होतो चढू तो सगळे जमातेचो डेटा कंप्लीट एक ह्याच्या भितर आपण करून देता बोला तिसली चढ को अगर आगे आयला हा तरी त्यांच्या आम्ही भल्ली काम घेऊ शकतात तिशिकच आमचे हिंगा रियाद भितर को भल्ली वाटत एज्युकेटेड वाटत तुम्ही या आगे या आपलो टाइम देसा आपलो वक्त देसा आपलो जो हे इल्म अशे ते को देसा तुम्ही देऊन करून अशे पण आमची जमाते एकदम आगे बढवा हो म्हजो एक तुमका यंगस्टर्सा सब कळलं यंगस्टर्सा सब एक हे का ते पैगाम येता आमचे सरीन मुर्डेश्वर एज्युकेशनल सोसायटी रियादचे साबिक सदर आणि मुर्डेश्वर रियाद जमातचे साबिक नायब सदर मानी इकबाल साहेब जुळला आणि इकबाल साहेब तुमचं इस्तकबाल करता एमबी न्यूज भितर आणि तुमका पूछूच आता की मुर्डेश्वरची एज्युकेशन सोसायटी जी कोणते रियाद भितर शे कितना वजूद भितर आयले आणि हेजे एक कोणते पहिला सदर आणि कितले सदर आयले एज्युकेशन सोसायटी सामान फुडें मैं तुमचो शुक्रिया अदा करता की तुम्ही इंडिया टकून आमची दावत पर्यंत आयले आणि तकरीबन एक मास सर आमचे सरीकर आले आणि हर प्रोग्राम भितर तुम्ही शरीक झाले
आणि अल्हम्दुलिल्लाह जो कोणते तुम्ही कौमा सब काम करते वाटत पळय आमी तुम्ही केटी तारीफ केले तेटी कम अशें आणि तुमच्यान आमकां सगळ्या कौमा फायदा जाता अशें म्हाका उमेद अशें की इंशाअल्लाह आयंदाको तुम्ही असले कंटिन्यू करतले आणि आमच्या कौमा फायदा जातली म्हणून करून ओके तुमचा पण पुढे शुक्रिया अदा करतो हां अच्छा तुम्ही जो कोणता सवाल केले हे केत्ता आमची एज्युकेशनल सोसायटी वजूद राहिली का म्हणून जहाँ तक म्हाका ख्याल अशें काय 1902 भितर काय स्टार्ट केलें जाता आमची जमात जे कशें 1989 हे जाल्ली लेकिन फुडें आमी पुरा मिलूंकच काम करते होते लेकिन 1992 भितर आपले आमी एज्युकेशनलचे हे अलग केले आणि जमात अलग म्हणजे जमातीच्या अंडरकच काम करते होते आमी बीजू एज्युकेशन हे न्हय की आमी अलगच टीम म्हणून करून जमाती सरपरस्त भितर जमाती सरीकच आमी एक सामने मिळून काम करते होते आणि सदर जे कोणते पहिले सदर होते पळय आमचे मन्नाथ जफर साहेब होते तेजे मागीर कोटेश्वर अशफाक साहेब जाले खतीब फयाजुद्दीन दामदा अबू अहमद चरखान हबीबुल्ला साहेब तेजे मागीर इकबाल मानी डॉक्टर वासीम साहेब आणि आता अल्हम्दुलिल्लाह आम्हाला इश्तियाक साहेब जे काही ही जिम्मेदारी घेतला आहे इंशाअल्लाह ओके इथं एज्युकेशन सोसायटीचे कोणते हिंगा कितले मेंबर वाटत इंतजामिया आणि तुमचे रियाज टुकून आमचे MES सभा मुर्डेश्वर कितले नुमाइंदगी करतात इंचा मेंबर आम्ही आमचे जे कोणते मेंबर तकरीबन आम्ही जे कोणते आमकां सपोर्ट करते वाटत पळय आम्ही काय करता आमकां बुजलान आम्ही जे काही एज्युकेशनल सब पळय जो कोणते टीम अलग केला न्हय ते खास करून जो कोणते बिझनेसमॅन वाटेत हिंगाचे त्यांचे कडेन आम्ही असलेच मेंबरशीप फीज घेता वाटो आणि तेच्या साथ साथ आम्ही काय केला का बुजलान आमचे जितले एज्युकेटेड चेडवे वाटे जो कोणी जॉब भितर करते वाटे साहेब हैसियत वाटे तेंचे कडेन आमी असले उसुली करता तेमकां तावून ते करतात ते आणि अल्हम्दुलिल्लाह आमचे कडेन निको अमाउंट जमा जाते अशें आणि हो अमाउंट जे काय अशें आमी आमचे गांवाचे MES पेटोवचे वाटो हर मासाचे हर वर्सा एक म्हणटा ओके आणि तेजे मागीर जे कोणते तुम्ही दुसरो सवाल कोणतो होतो तुमचो ऑब्जेक्ट मेंबर कितले मेंबर आणि जमा MES सभा गावाचे आम्ही असले तकरीबन 10 जणी जे काही नुमाइंदगी करते वाटो तिंगाची ते काय अशे फौजान बिचोल साहेब वाटेत आसिम मन्ना वाटेत रागीब हगलवाडी इश्तियाक अरमार डॉक्टर वासिम साहेब मिस्टर मुफीद जिद्दा वाटेत मुस्तफा सय्यद साहेब वाटेत नथार गौडा वाटेत नौमान हगलवाडी आणि मे इकबाल मानिये इकबाल साहेब येता मुर्डेश्वर एज्युकेशनल सोसायटी रियाचे होद्देदार कोण कोणी वाटत आणि इंतजाम मेंबर कितले वाटत हिंगा आणि कोणी वाटत अच्छा हिंगा येता जे काही जो नवी बॉडी येयली शे तेजे सदर आमचे अरमार इश्तियाक साहेब वाटेत आणि नायब सदर हगलवाडी रागीब साहेब वाटेत आणि सेक्रेटरी जिदा मुफी साहेब वाटेत ते मागीर एक्झिक्युटीव भितर 5 जणी आमी वांटो आमी देखीक येता फिल्डवर्क जे काही अशे 2 जणां अजून घेतले 3 जणी वाटेत येता दामदा हो दामदा उमर साहेबाचो पूत शारीक वाटे तर मागीर तो समीउल समीउल्ला वाटे आणि गौडा नथार वाटेत इकबाल साहब ही जो कोणती रियाद भितर मुस्लिम एज्युकेशनल सोसायटी शे आमच्या गांवा सबब सिर्फ MES सबकच तुमचो रोल आसा का आणि बाकी तालीमी इदारा सबको तुम्ही सपोर्ट करतात आम्ही असले फुडें मी तुमकां सांगलो की MES सब आमी हर वर्सा हेल्प करते वाटो म्हणून करून तेजे मागीर ह्युमन वेलफेअर ट्रस्ट म्हणून आहे ते असले आमचे कडेन पळय वर्सा एक वदा ते तलब करतात ते गरीब चेडवां असले खास करून जे निडी वाटेत तांकां बुक्स सबब आणि नोटबुक्स सब तांकां अमाउंट कास ते असले आमचे कडेन तलब करता म्हणजे अशें टुकून पहिला टुकून आज सरको आमी तांकां असले सपोर्ट करते वाटो आणि दुसरे जे काही अशें पळय आमी जे कोणी जरूरत मनशां वाटेत कोणी निकी चेडवे पडतली वाटेत तरी तांकां आमी सपोर्ट करता आमी येता आमचे सरेन अरमार इश्तियाक साहेब जुळ्ळा हे मुर्डेश्वर मुस्लिम एज्युकेशनल सोसायटीचे रियाचे सदर हे इश्तियाक साहेब तुमचो इस्तकबाल करता MB न्यूज भितर तुमकां पुछूंक जाता की जी कोणती MES हिंगा रियाज जमात अशें तुमी तांचे सदर आमची मुर्डेश्वर रियाज जमात एज्युकेशनल सोसायटी आमच्या गांवा सबब तालीमी मैदान पर का तुम्ही सपोर्ट करतात का रोल अदा करता वालेकुम सलाम सामान पहिला मैं तुमचो शुक्रिया अदा करता की तुम्ही जो काम करते वडत जो मिडियाचे हे भल्ली व्हडले काम आयची तारीख भितर मिडिया भल्ली व्हडलो रोल अदा करता हे काम तुम्ही आगे धरवा हे आगे बढ़वा हे काम
इन्शाल्लाह आम्ही आमचे एज्युकेशन सोसायटी रियाद डुगून आम्ही MES सबब सपोर्ट जो करते वडेत येता हाली भितर आम्ही एक चीज पास करून गेली आमची मिटिंगे भितर का बोलान 2 टीचर्स निक्की हाय हेजी क्वालिफाईड टीचर्स तुम्ही अपॉइंट करा म्हणून आम्ही सांगले आणि आम्ही त्यांची सॅलरी आम्ही हिंगाडून देतले. तेजे अलावा बीजो आम्ही जो स्टुडंट्स वाटेत जो कोणी येता तुम्ही हेजेन फुडें जो सवाल केले इकबाल साहेबा कडेन की स्टुडंट्स जो 95 अँड अबोव हाडतात त्यांची माली हालत सही राहणे तांकां आम्ही स्कॉलरशिप देवचे आम्ही हिंगाडून जापला हा. इन्शाल्लाह ते आमचे कडेन आयलान आम्ही तांकां सपोर्ट करतले. तांचो अप्लिकेशन अगर आमचे कडेन आयला हा तरी आम्ही इन्शाल्लाह तांकां सपोर्ट करतले. अच्छा हे तुमची जो कोणती टीम अशे एज्युकेशन सोसायटीची हे सिर्फ आमचे MES सब का या दुसरे इदारा या गांवाचे भायर जो कोणती तालमी मैदाना भितर आमची गांवी चेडवे तांकां तुमचो का सपोर्ट करा तुम्ही तांकां? ना आमचो सपोर्ट अशें जो कोणाचो अप्लिकेशन बँगलोर डुगून मैसूर डुगून येता जो हायर स्टडीज करू वतात जो इंजिनियरिंग का मेडिकल करू वतात त्यांचे अप्लिकेशन्स येता आम्ही तांकां पळतात आणि आम्ही जमाते लेवलावर तांकां आम्ही सपोर्ट करू शकेनातल्यान आम्ही थोकडे अहोदेदार मिळून करून तांकां सपोर्ट करतात त्यांचे एज्युकेशन सब आम्ही हे करतात हेल्प करतात तांकां आम्ही. जश्ते साहेब एज ए तुमी हाचे प्रेसिडेंट इन एज्युकेशन सोसायटीचे तरेन तुमी तालिमी हेजे उपर आमची चेडवां का पैगाम दिवंक शेतात? तालीमी हेजे पर मैं जो पैगाम दूँ चाहता कि कल मैं गाँव गेलो होतो. गाँव गेला मग म्हाका मौका मिल्लो कि मैं 2-3 क्लासरूमा वचून चेडवांसरीन जावपाचो मौका मिल्लो म्हाका 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्ड आनी 10th स्टँडर्डची चेडवांसरीन मैं मुखातीब जालो आनी तांकां पुछलो तांचो फ्युचर प्लॅन का अशें का म्हणून थोकडी चेडवें सांगले थोकडी चेडवें हिचकिचवले सांगू. मैं तांकां का सांगू चाहता का बोलान तुमी एज्युकेशन सोड नाकात इनकम्प्लीट करनाकात. 10th स्टँडर्ड जाला मग अक्सर आमचे गांवां चेडवे एज्युकेशन इनकम्प्लीट करतात. एज्युकेशन कंप्लीट करा डिग्री हासिल करा निक्के से निक्के जॉबा लागा. येता आयसो माहोल इशी अशें का बोलान एज्युकेशन समवन इम्पॉर्टंट चीज जाली शे. माणूस एज्युकेटेड जालो तरी एक घरचो एक चेडू एज्युकेटेड जालो तरी ते सगळे घरदार आबाद जाता. ते इज बीन का बोलान चेडवे बिलकुल एज्युकेशना पासून दूर रावूं नजे कोशिश करून आपली ग्रॅज्युएशन कंप्लीट करूकास. म्हजो एक हे म्हजी दिली चाहत का बोलान आमच्या गांवाचो हर चेडू एज्युकेटेड जावंकास हर चेडू एज्युकेटेड जावंकास भले तो बिझनेस भितर वचो या आगे वचून जॉब करो लेकिन एज्युकेटेड रावंकास. एज्युकेटेड रावलो बिझनेस भितर को तेका फायदा आगे वचून जॉब करूको तेका फायदा कोणती तकलीफ येणे. हे खाली आमच्या मुर्डेश्वर गांवाची चेडवां न्हय आसपासची गांवाची चेडवांको हो म्हजो मेसेज का अशें बोलान एज्युकेशन केतो इनकम्प्लीट करनाकात कोशिश करून एज्युकेशन कंप्लीट करा आणि आगे बढ़ा. जॉब्स निक्के से निक्के जॉब्स मिलता अगर तुम्ही ग्रॅज्युएट वाटेत परगांवा का फॉरेन कंट्रीज का तुमकां निक्के जॉब्स मिलता. तुम्ही अगर निक्के जॉबा लागले तरी तुमचे घरदार आबाद जाले तरी आमच्या गांवां डुगून जो गरिबी अशे ही चीज खतम जातली. म्हजो हक्कस पैगाम का बोला हर चेडू एज्युकेटेड जावंकास. आमचे सरीन मुर्डेश्वर रिया जमातीचे जनरल सेक्रेटरी बिरचोल फौजान साहेब जुळला आहा. फौजान साहेब तुमचो इस्तेफाल करता MB न्यूज भितर आमी पुसूं शकतात की खलीज कौन्सिल बुलिंगा आहे तेजे भितर मुर्डेश्वर रिया जमातीचो का रोल अशें तुमी थिंगा मेंबर वडेत का आनी केटले मेंबर वडेत? अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. आमी हिंगा रियाद जमाते टुकून खलीज कौन्सिल आमी सब मेंबर वाटेत. एक कोटेश्वर अशफाक साहेब कोटेश्वर माजिद साहेब दामदा मोहम्मद साहेब आणि डॉक्टर वासिम साहेब मन्ना आफान साहेब आणि फौजान बिडचोल हे मी सब मेंबर वाटेत. अच्छा हे तुम्ही जे कोण मेंबर वाटेत तुमचो हिंगा का रोल अशें तुमी जुळला न्हय आमची कौमाचेर का फायदा अशें तुमी रियाद जमात हिंगा जुळच्या? त्यांची हर फैसले भितर आणि त्यांची हर हेजे भितर आमचो साथ अशें राहतलो इन्शाअल्लाह. आणि त्यांची मिटिंगू जाता येता एक 3 वर्सां 2 वर्सां एक मदबा आणि ती मिटिंगी वचून आमी अटेंड करतात आणि माशाअल्लाह थिंगा बरी सुगड काम जाता. थिंगा लास्ट स्कूल जालो लास्ट टाइम की हिंगा वलके भितर व्हडलो माशाअल्लाह बरी सुगड व्हडलो स्कूल जालो. आणि त्यांचे आणि त्यांचो जो हे करतात जो साहिली जो पट्टी शे ती पट्टे उपर बरी सुगड काम जाता त्यांचे. आणि द सेकंड टर्म आता जाला सेकंड टर्म भितर आमचे सतर हे वाटेत कोणी जनाब खाजिया युनुस साहेब वाटेत आणि जनरल सेक्रेटरी सैफुल अमीन साहेब वाटेत. माशाअल्लाह बरी सुगड काम जाते शे आणि हर मिटिंगा वतात रियाद टुकून आमी. रियाद जमातीचो व्हडलो रोल अशें थिंगा मतलब तेंचे सबब आगे आगे तुमी येता. ताऊन अशें अल्हम्दुलिल्लाह.